मित्रहो, आजच्या युगातलं वास्तविक सत्य, जोपर्यंत आपण एखाद्याची गरज भागवत राहतो, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या मनात आपला नेहमी आदर असतो. आणि जर का आपल्याकडून त्याची गरज भागवायचं बंद केलं, की आपली किंमत त्या व्यक्तीच्या मनात कवडीमोल व्हायला वेळ लागत नाही. मग तुम्ही त्याच्यासाठी कितीहीदा मदत केलेली असू द्या, त्याला कितीही मोठ्या संकटातून वाचवलेलं असू द्या, तो मागचं सर्व विसरतो. मग ती व्यक्ती पत्नी असो की दुसरं कोणी. आपली आजची कथाही अशीच आहे. त्याच्या पत्नीसाठी त्याने काय नाही केलं आणि त्याच्यावर जेव्हा संकट आलं, तर तिने त्याला एक वाक्य बोलून सर्व संपवून टाकलं. ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. असं काय बोलली ती त्याला? मग पुढे काय होतं, हे सर्व या कथात आपण ऐकूया. पण त्याआधी माझ्या मनाचे हित या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. गावात एक छोटं पण सुखी कुटुंब राहत होतं. स्वप्नील, त्याची बायको मधुरा आणि त्याचे 2 लहान मुलं. अत्यंत आनंदी असा त्यांचा संसार होता. स्वप्नील एका कंपनीत कामाला होता. तो दर महिन्यांनी घरी यायचा आणि त्याची पत्नी मधुरा नेहमी म्हणायची की आपलंही 1 BHKचं छोटंसं घर शहरात व्हावं आणि सर्व एकत्र राहावं. स्वप्नीलने यावेळेस मधुराला आश्चर्याचा धक्काच दिला आणि म्हणाला, "मधू, तुझं स्वप्न पूर्ण झालं. आता आपण शहरात राहू." मधुराचा आनंद पाहण्याजोगा होता. त्यांनी 2 दिवसातच शहरातल्या नव्या घरात प्रवेश केला. छोटीशी पूजा करून राहायला लागले. दोघी मुलंही चांगल्या शाळेत टाकले. सर्व काही सुरळीत चालू होतं. पुढे दिवाळी आली आणि कंपनीतल्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला. पण स्वप्नीलला बोलावणंही आलं नाही आणि बोनसही मिळाला नाही. तो खूप टेन्शनमध्ये आला. त्याचं मन कशातच लागत नव्हतं. मधुराही पैशांची वाट पाहत होती. सर्व लोक दिवाळीची खरेदी करत होते आणि स्वप्नील दुःखी होऊन बसला होता. त्याने मॅनेजरशी बोलण्याचं ठरवलं, पण त्याआधीच त्याच्या घरी पोलीस आले आणि त्याला कंपनी 10 लाखांचं फ्रॉड केल्याबद्दल अटक करण्यात आली. त्याला काहीच कळत नव्हतं, हे काय होत आहे. त्याच्यासारख्या प्रामाणिक माणसावर असा आरोप, सर्व घर हादरून गेलं. मधुरालाही काहीच सुचत नव्हतं. त्याच्या पत्नीने कसं तरी त्याला जामिनावर बाहेर काढलं, पण खटला सुरू होता आणि 3 महिन्यानंतर त्याच्यावर लावलेले सर्व आरोप पुराव्यासह सिद्ध झाले आणि त्याला 3 महिने तुरुंगवास आणि त्याने केलेल्या फ्रॉडची रक्कम न भरल्यास 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. मधुराने जेवढे दागिने, पैसा आणि त्यांनी घेतलेलं घर विकून कशीबशी 10 लाखाची रक्कम भरली आणि ती पुन्हा गावी आली. मोलमजुरी करून मुलं व तिचं पोट भरू लागली. स्वप्नील 3 महिन्यांनी गावी परतला, पण मधुराला जराही आनंद झाला नाही. मुलंही त्याच्याशी नीट बोलले नाही. स्वप्नील आधीच या प्रकरणाने तुटून गेला होता. अशात त्याला पत्नीचा आधार हवा होता, पण तिने आधार तर सोडा, तिला तो नकोसा वाटत होता. स्वप्नीलाला आता घरातही मान नव्हता आणि गावातही. त्याला तिने एक घासही सुखाचा खाऊ दिला नाही. तो मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण मधुरा त्याला मुलांपासून लांब राहायला सांगायची. मुलंही त्याच्या पावलोपावली अपमान करायचे. मधुरा मुलांना धरून त्याला खूप टोचून बोलायची आणि त्याचं हृदय पार तुटून पडायचं आणि तो पुन्हा पुन्हा तिला मुलांना जीवाच्या आकांताने सांगायचा की मी फ्रॉड केलेला नाही. मला का समजून घेत नाही? मधू, माझ्यावर विश्वास कर ना. पण आता या बोलण्याचा तिच्यावर कुठलाच परिणाम झाला नाही. तो शिक्षा भोगून आल्यावर फक्त 3च आठवडे झाले होते.
आणि त्याला वाटत होतं की आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू आणि आपल्यावर झालेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करू. त्यासाठी त्याला पत्नीची साथ हवी होती, पण तिला तर आता त्याची गरजच उरली नव्हती. आणि एक दिवस मधुराने त्याला सांगितलं, "इथं राहायचं असेल तर मी खर्च केलेली रक्कम, माझे दागिने, घर सर्व मला परत हवं आहे. तरच तुम्हाला इथे राहता येईल. नाहीतर जा इथून. आम्हाला आमच्या नशिबावर सोडून द्या." स्वप्नीलने तिचं सर्व शांतपणे ऐकून घेतलं आणि बोलला, "म्हणजे तुला पैशांची गरज आहे, माझी नाही. तुम्हाला जे समजायचं ते समजा." मधुरा म्हणाली, "अगं, पण मी एवढी रक्कम कुठून आणू? माझ्या माथ्यावर एवढा मोठा कलंक आहे, तर मला कोणी कामावरही ठेवणार नाही." तो खूप दुःखी होऊन बोलला. ती हसत म्हणाली, "अहो, तुमच्यासाठी ही रक्कम खूप किरकोळ आहे. फोडा एखाद्याचं घर, दुकान, नाही तर कुठेही कामाला लागून करा त्याचा विश्वासघात आणि करा तिथेही फ्रॉड. तुम्हाला हे नक्कीच जमेल." त्याने तिचं असं बोलणं ऐकून तो ढसाढसा रडला. तरी ती म्हणाली, "अहो, काय रडताय? जर तसं करायची इच्छा नसेल तर विका तुमच्या किडन्या आणि द्या मला माझे पैसे." आणि ती बोलून निघून गेली. स्वप्नील एका कोपऱ्यात बसून मागचे दिवस आठवत खूप रडला. त्याला विश्वासात बसत नव्हता की तीच मधुरा आहे जी त्याच्याशिवाय जेवणसुद्धा करीत नसे आणि आज ती एवढी बदलली. त्याने आता तिथून जाण्याचा निर्णय घेतला आणि एक पत्र लिहिलं. "प्रिय मधुरा, मी तुला लग्न करून घरी आणलं त्या दिवसापासून फक्त तुझा आनंद आणि सुखाचा विचार केला. कधी स्वतःसाठी नाही जगलो. तूने जी साडी मागितली ती माझ्या आवाक्याबाहेर असली तरी मी तुला आणून दिली. तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, त्यांना पूर्ण करत राहिलो. पुढे मुलं झाली, त्यांना तू जशी सांगितलं तसं मी केलं. सांग ना मधुरा, मी कुठे कमी पडलो ग?" "मधू, ते दिवस आठवून बघ, जेव्हा तू माझ्याकडे 5 तोळ्याचा नेकलेस मागितला होता. मी तुला सांगितलं तुझ्या वाढदिवशी देतो, पण तू एकच हट्ट धरला. 2 दिवस जेवली नाहीस. शेवटी मी व्याजाने पैसे घेतले आणि ती तुझी इच्छा पूर्ण केली. खरं तर तेव्हा मला माझ्या मित्रांसोबत गोवा ट्रिपला जायचं होतं. पण तुझ्या हट्टासाठी मी माझ्या इच्छेला मारलं आणि जायचं कॅन्सल केलं. अजून काय काय नाही केलं तुझ्यासाठी. थोडं वेळ काढून आठवून बघ आणि आज माझ्यावर अशी वेळ आली आहे आणि तू मला तुझ्या प्रेमाची, तुझ्या आधाराची गरज असताना तू असं वाक्य बोलतेस. तुझ्याकडून तरीही अपेक्षा नव्हती. असो, आता तुला मुलांना माझ्यासारख्या चोर, फ्रॉड माणसाची काय गरज? या घरापेक्षा तर ती कैद बरी होती. चल, येतो मी. यापुढे कधी तुझ्या आयुष्यात परत येणार नाही. आणि तू जे मला सोडून माझ्यावर जे उपकार केलेत ना, त्यांची परतफेड मी लवकरच करेल." शेवटी देवाला प्रार्थना करेल, "तुला व मुलांना नेहमी हसत खेळत ठेवो. तुझा अपयशी नवरा स्वप्नील." एका नव्या शहरात आला. तिथे त्याने एका आईस्क्रीम शॉपवर काम करू लागला. काही दिवसातच त्याने मालकांचं मन जिंकलं आणि प्रामाणिकपणे काम करत राहिला. एक दिवस त्याच्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी मालकाला सांगितली. मालकानेही त्याला वचन दिलं. स्वप्नीलने वर्षभर काम केलं आणि तो कमावलेल्या पैशाने त्याची केस पुन्हा ओपन केली. त्याला त्याच्या कामवाल्या मालकानेही खूप सपोर्ट केला. खूप मेहनत करून पुरावे गोळा केले आणि अखेर त्याची जिद्द मेहनत कमाल केली आणि 2 वर्षांनी खरं जगासमोर आलं. त्याला ह्याचा मान प्रतिष्ठा पुन्हा परत मिळाली आणि त्याने दंड स्वरूपात भरलेली रक्कम परत मिळाली. ती रक्कम आणि मधुराने दिलेले दागिने बनवून तो सोबत
त्यांचं निर्दोष पत्र तिला पाठवलं आणि तिच्या कर्जातून मुक्त झाला. पुढे काही वर्षांनी त्याचे मालक सर्व दुकान धंदा सोडून अमेरिकेला त्यांच्या मुलाजवळ गेले आणि आज स्वप्नीलला आईस्क्रीम शॉप चालवत 10 वर्ष झाले. तो एकटा खूप आनंदी जीवन जगत होता आणि एके दुपारी त्याच्या शॉपसमोर एक कार येऊन थांबली आणि त्यातून 4 जण उतरले. खूप हसत शॉपमध्ये आले. ते त्याचं कुटुंब म्हणजे मधुरा, त्याचा मुलगा, मुलगी आणि तिचं लग्न झालेलं दिसत होतं. सोबत तिचा नवराही होता. ते तिघीजण खूप आश्चर्याने त्याला पाहत दुकानात आले. तिघांचे डोळे ओले होते. मुलगी रडतच त्याच्या पायावर पडली. "बाबा, आता तरी माफ करा ना आम्हाला. आई आणि आमच्याकडून खूप मोठी चूक झाली बाबा. प्रेमाला नाही ओळखू शकलो. आई, मी, दादा तुम्हाला खूप मिस करतो. तुमच्या विना घर घर वाटत नाही. आईही नेहमी दुःखी असते. बाबा, या ना घरी परत." "हो बाबा, आम्ही चुकलो. प्लीज माफ करा ना आम्हाला." त्याचा मुलगाही रडत म्हणाला. मधुराही हात जोडून उभी होती आणि नजरेने त्याला बोलत, "चला ना घरी. मी त्यावेळेस खूप रागात तुम्हाला असं बोलली. मुलीचं लग्नासाठी तुमचा खूप शोध घेतला, पण तुम्ही नाही सापडले. बघा, हे आपले जावई. बाबा, जे काही तुमच्यासोबत झाले ते खूप वाईट झाले आणि सगळेजण तुमचाच विचार करतात. तुमच्या विना खरंच त्या घराला घर पण नाही. बाबा, जाऊ द्या त्या मागच्या गोष्टी. आता पुन्हा नव्याने सुरुवात करा." "हो जावई, तुम्ही म्हणता ते सर्व खरं आहे. पण मी आता एकटं राहायचं शिकून घेतलंय. खरंच त्या लोकांचं लग्न झालेलं नाही, तेच या जगात सर्वात सुखी आहेत. आणि मलाही हे तेव्हाच कळालं जेव्हा मी एकटा राहिलो. आज मला घर सोडून 10 वर्ष झाली. आता 50शीत प्रवेश केला. बीपीच्याही गोळ्या सुरू आहेत. अजून किती दिवस जगणार हेही सांगता येणार नाही. तसंही आजच्या माणसांचं आयुष्य आहे तरी किती? जेमतेम 60-65. जावई बापू, मी इथेच बरा आहे. खरं तर मला खूप आनंद वाटला. मधूने जे मला सांगितलं होतं की मला तुमची गरज नाही, हे तिने सिद्ध करून दाखवलं. मुलीसाठी तुमच्यासारखा सुंदर समजूतदार मुलगा शोधला. अजून काय हवं?" त्यावर मधू म्हणाली, "अहो, सोडा ना आट्ट. अजून किती रडवणार?" स्वप्नील स्माईल करत म्हणाला, "मधू, मी तुला रडवलं, पण त्याबद्दल तुम्हाला जी शिक्षा दिली ती कोर्टाने दिलेल्या शिक्षेपेक्षाही भयंकर होती आणि आयुष्यभर राहणार. काय माझं नशीब लिहिलं देवाने. मी तुला किती समजावलं की मी काहीही केलेलं नाही. मधू, माझा विश्वास कर." पण तुला ते समजलंच नाही आणि मला दोषी मानत मला घरातून पळवून लावलं. आणि पुढे काय झालं? मी निर्दोष स्वतःला करून घेतलं. तुला तुझी रक्कम दागिने परत दिले. तेव्हा तुला माझी किंमत कळाली. खरं तर त्यावेळेस जर तू माझं ऐकलं असतं आणि मला धीर दिला असता, बोलली असती, "अहो, घाबरू नका. आपण नव्याने केस लढू, संघर्ष करू. मी आहे तुमच्यासोबत." पण तू सोबत आहे हे तर नाही बोलली, पण घरातसुद्धा राहू दिलं नाहीस. हे तुझं प्रेम होतं. अगं, तू लग्नाच्या सप्तपदीची सुद्धा पर्वा केली नाही. आठवतं का आपण काय वचन देतो? "मी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्या सोबत राहीन. कितीही संकट आलं तरी तुमची साथ सोडणार नाही." विचार तुझ्या मनाला, तू हे वचन निभावलं का? मी तरी तुला दिलेली सर्व वचने पूर्ण करून दाखवली आणि त्या बदल्यात तू मला फक्त दुःख दिलं, रडवलं मला. स्वप्नील खूप रडत बोलत होता. त्याच्या शॉपवरची लोक हे ऐकून त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. मधू, तिची मुलं तिघीही रडत माफी मागत होती. पण स्वप्नीलने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, "मधू, जेव्हा तुझ्या प्रेमाची आधाराची जास्त गरज होती त्यावेळेस तू मला घरातून जायला सांगितलं.
आणि आज कोणत्या तोंडाने असं बोलतेस? मी जर स्वतःला निर्दोष केलं नसतं आणि तुझे पैसे परत केले नसते, तर तू जे आता बोलते, माफी मागते, हे केलं असतं का? तर याचं उत्तर आहे नाही. तुझ्या नजरेत मी आयुष्यभर अपयशी पतीच राहिलो असतो. खरं तर हे आहे आजकाल फक्त पैशाला किंमत आहे, माणसाला नाही. ही फक्त तुझ्याविषयी नाही, तर प्रत्येक कुटुंबाची गोष्ट आहे. मधुरा, तिची मुलं, जावई खाली मान करून ऐकत उभी होती आणि थोड्या वेळाने ती परतली. जाताना सर्वांच्या डोळ्यात पश्चाताप जाणवत होता आणि स्वप्नील त्यांना पाहत मनातच बोलत होता, मधू, तुला मधू, मला तुझ्या प्रेमाची आजही तितकीच गरज आहे, जितकी आधी होती. पण आणि त्याच्या डोळ्यातून गळणारं पाणी पुसत पुन्हा त्याच्या नव्या जगात परतला. तर मित्र हो, तुम्हाला काय वाटतं? स्वप्नीलने मधूला माफ करायला हवं होतं का? त्याने जे केलं तेच योग्य होतं? यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नव्या कथेत.